आमचे कारभारी सुधीरशील हांजेवार यांच्याकडून 501 मध्ये प्राइज मिळाले लाखलक्ष्मी. स्वतःची तरी जे सकाळी उठते 7 वाजतापासून उठला तो आणि हातावर म्हणजे घेता का चालला लागता ह्या घरी त्या घरी आता शाळेचा टाइम झाला याचे याले भान नाही कुठं गेलं असं. जयदेवजी ठाकरे खुवाळा यांच्याकडून आमच्या पार्टीला 10 रुपयाचं बक्षीस मिळालं की यांनी माझी पार्टी आभाळी असं ते नाम लाख लाख धन्यवाद. घराच्या अवताल भोवताल फिरून झालं अवताल भोवताल फिरून झालं पण ह्या पोराचा पता नाही गेला कुठंच. त्याला चौकात जाऊन पाहिलं पाहिजे. होऊ शकते चौकात असेल. पोराचा पता नाही कुठे गेला असेल. श्री अशोक भाऊ धोटे यांच्याकडून आमच्या पार्टीला 501 रुपयाचं बक्षीस मिळालं. मी आणि माझी पार्टी आभारी असतं. त्याचे प्रणाम लाख लाख धन्यवाद.
गेला त्या कुठं गेलता मग तू? बाबा मी का तुला नाही माहित मला मालूम असतं तर मी तुला विचारलं असतं का? मी बाबा कोट्यात होतो कोट्यात हा तू कोट्यात होता हो आणि मी तुझ्यासाठी गाव फिरत होतो. शहाबा मी म्हणतो हो मग बापू तू कोट्यात का करत होता मग? आता तो पोरगा परत गेला ना मग माहितीस बाबा हा मी सांगू ना कोट्यात का करत होतो का करत होता? त्या आपल्या घरी एवढं एवढं नाही का 4 पायाच्या फोनवर बकरा हो बकरं. बाबा हा आपल्या झोपड्याचा बकरा हो माहित आहे ना तुला तांबडावाला हो आपला बकरा ना. हा बाबा मला बकरा मालूम नाही राहील का आपला मला? तर फोन आहे का बाबा हा कनाव खुनाव कनाव खुनाव कनाव खुनाव कर ते बोलायची किल्ल्यावर होय बाबा मग बकऱ्याची डिलिव्हरी होते का? बाबा मला असंच वाटलं कुठे असतं साधं का करू का अबे तुला थंडीच्या नका तो दिमागात फरक नाही पडला. आता बाबा माया नाही काल सोले मारून टाकले होते का नाही? हा ते सोले खाल्ले त्यानं. ते सोले खाल्ले ना त्याचं पोट फुगलं. म्हणजे त्यानं खाल्लं बाबा सोले हो आणि त्याचं पोट फुगलं हा म्हणून त्यापर्यंत कनाव खुनाव करू बघा मला तुले वाटलं का बकरा त्या दूर राहिला. अबे बकरा नाही त्याचं. आता वाटले किती काय तुला वेळेचं भान आहे का? बाबा हो आता का हो त्या घडीचे वाजले 10:30 त्या घडीचे वाजले 10:30 आणि तुझ्या घडीचे किती वाजले अबे तुझ्या घडीचे 10:30 वाजले तर माझ्या घडीचे काय जास्त वाजन का? 5-10 मिनिटाचा फरक राहील. आता मी जास्त म्हणत आहो. हा तू तेच म्हणत आहे. हा, तर आता त्या काही लक्षात नाही का? दादा आज दिवस कोणवार आहे? बाबा हो आज बस्तर गुरुवार आहे. हा बस्तर बरं बस्तर वार आहे. हा तर मग काही शाळेकडे त्याची काही इच्छा किती आहे का नाही तुझी? होतं शाळेत आईले का मला पागल कर? ते लोक शाळेत काय जाते? शाळेच्या गेटवर लिहून राहते यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी. हा आणि तो म्हणते मी शाळेत कोण्या गोष्टीने जाऊ? बाबा आजकाल ज्ञान काही वर्गात भेटत नाही ज्ञान वर्गात नाही भेटत. नाही बाबा हा आजकाल ते आजकाल ज्ञान भेटते मोबाईल मध्ये बा म्हणजे तुले संगत त्या कुणाल वागायची लागली का? नाही बाबा हा मयूर मसरात मयूर मजरांच्या जाऊ दे त्यानं पुढे जेठाला आले बिघडवलं. त्यातो विषय ते. पण मी का म्हणतो हो बाबा याचं त्याचं घेऊन फिरल्यावर होणार नाही बापू. अजिबात नाही नाही ना नाही तू समजदार पोरगा आहे. स्वयंपाक पाणी सर्व झालाय बाबा हो. मग आधीच केला स्वयंपाक स्वयंपाक झाला ना हो तू एक काम कर हा आपली जेवण गिवण कर हो आणि आपली शाळेची व्याख्यान शाळेत जा. बाबा हा. तू बरं मन नाही तर बरं काम काय झालं? आज मरायला तयार होऊन पण शाळेत झाले तयार नाही होणार मध्ये शाळेत तुला चोरी केली आता म्हटलं. तुला चोर वाटतो का मी तूच म्हणून राहिला ना हो मी जीव देऊन मी पण शाळेत जाणार नाही. अजिबात नाही जाणार बाबा मग तुला शाळेत असं केलं का? बाबा मी ना काहीच नाही केलं मग काहीच नाही केलं तर तू जातकावून नाही. मला नाही जायचं आहे तर नाही जा मग काही कारण असेल का नाही? बाबा कारण आहे मोठं मोठं कारण आहे. बाबा एवढं मोठं कारण आहे कोणतं कारण आहे? पण तुझ्यासाठी बाबा कारण फक्त एका पावाचा माझं ते एका भावाचं कारण आहे. एकच पावाचा बरं कारण कोणतं होय? बाबा मला मोबाईल घेऊन दे झालं तेव्हा शाळेत जाईल हा येऊन जाऊन बोल चालू देतात मोबाईल नाही का? ते पण तुला अक्कल पाहिजे. हातीवर कुणाल वागाचा पुरा परिणाम पडला. बाबा हा माझ्यामध्ये हाय अक्कल म्हणून तर मी करतो ना हो बराबर आहे. हे गोष्ट देतपर्यंत बराबर आहे. ऐका ना मी काय म्हणतो बापू
आज मोबाईलची काय गोष्ट नाही ना रे. बरोबर आहे. मोबाईल काय तू असा खूप पैशाचा होते का? नाही केवढ्याचा वळीचे पाचशेचा मोबाईल केवढ्याचा बाबा केवढ्याचा ते पाचशेचा होत असं. व त्या माणसा नवऱ्यानं फायदा नसेल. शेपाशाचं धोटे ते धुम्म चाले धोवाला. हा म्हणजे ते म्युझिक लागते थोय. आता बघ, तुला मोबाईल कोणता पाहिजे? कमीत कमी बाबा 15 ते 16,000. हा कमीत कमी 15 ते 16,000. बापू हा 15,000 किती शून्य राहिले मा? 6 किती? 6. कोणा शिकवला तुले? कोणता मास्तर हो गया बाबा हा? एक 5 हा 5. हा तू बोट मोज. मोठं मोजू का? हा हा ये हा 5. हा, 5 म्हणजे किती 7. झाले? 15. किती झाले? अबे एक न 5 15 कसे होईल? काय हो हे 5. हो किती झाले? 15. 15 त्याच्यात टाकला 0. 150 त्याच्यात टाकला 0. 15 ते त्याच्यात टाकला 0 पुन्हा. 15,000 झाला. तिनं शून्य झाले तुला 6 म्हणला ना. हा म्हणजे माया कानात फरक पडला. थंडी त्याला होऊ शकतो. तर बापू आपली परिस्थिती आहे नाही ना आता. बाबा तू एक काम कर, हवाला महिना काढून घे. बाबा हा अरे बरं म्हण. हा. तू काही म्हण. हो. पण मी ते ऐकत नाही ना, शाळेत जात नाही. मोबाईल घेऊन देत असेल तर जातो माझं. अरे पण तुला आपली परिस्थिती मालूम आहे. आता आपली परिस्थिती कशी आहे? 50,000 रुपयाच्या कास्तकारी लावून झाले. हो या थंडीच्या कापूस फुटाचा आहे. बरोबर कापूस फुटला नाही तर सावकार मला पैसे येईल का? नाही. पहिलेच त्याच्याकडून 50,000 आणले आणि तुझा मोबाईल होईल 15,000चा. हो 15,000 कुठून आणेल? बाबा त्यासाठी काय चोऱ्या करू का? बाबा तू चोऱ्या कर. तू आपल्या वय शिकर. हो नाही तर बाबा आपल्या मायने इथपण म्हणून लपच्या भांडरा या सल्ल्या मोबाईल साठी आपल्या मायला ऐकू का बे? काय बिया करणं. नाही तुझी आली का बे? माय आहे म्हणून 2 टायमाचा खायला भेटले का? बाबा कुत्र्यासारखं खाल्लं असेल जे तुझं. हो या मोबाईल साठी त्यानं कुत्र्यासारखं खाल्लं असतं याला. लेखा कुत्र्यावानी याच्या घरी जातात 2 वाजता. बे काय ठेवलं बे जनाची नाही का? बाबा बापाची परिस्थिती तर पाय. या परिस्थिती मला सांगू नको. तुला घेऊन द्यायचं आहे का नाही एवढं सांग. तर तू थांबलं ना, महिनाभर थांबलं, तुला मोबाईल घेऊन देतो. महिना नाही थांबत, मिनिट नाही थांबत, तर सेकंद नाही थांबत. आता बोल. बरं नाही घेऊन देत जा. नाही घेऊन दे. हो नाही घेऊन देत. चालू जाऊ नको इकडे. अबे कसाही एक आहे. लेक पोरासाठी माणसाला देवदेव करा लागते. या देवाले नवस, त्या देवाले नवस. नवस केल्याशिवाय काही होत नाही. मालूम आहे ना? आज तू कसाही झाला लेखा आहे. तुकाराम महाराज म्हणे एक तरी मुलगा असावे गुंडाना त्याचा त्रिलोकी झेंडा. अबे 9 हाचा लेखा होऊन गेला आणि लहानपणी ती माझी लेखा मरून गेली आहे. कसा ये बाई ये तुला मोबाईल घेऊन देतो. ये पक्क कोणाची माहिती कसम खातो आणि मोबाईल कवा आणून देऊ मग? हो आपल्या माहिती कसम खातो खरं याच्यासाठी. आणि नाही पैसे झाले तर माय मेली पाहिजे. ये माय घेऊन देतो. हो 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 मग बरं ठीक आहे. हो मी आपलं काही करील द्याले. याच्याकडून 2 त्याच्याकडून 2 असे 10 ते 15,000 रुपये जमा करी तुला मोबाईल घेऊन दे. हो मग तू त्या मोबाईलला काय करशील? बाबा हा मोबाईलला मी का करेन? काय करशील? बाबा ऑनलाईन अभ्यास करेन. कोणता? ऑनलाईन अभ्यास. हा आणि अभ्यास झाला का त्यांनी एवढ्या मोठ्या खेळूला जाता. तुला सुटकेसाठी ठेवासाठी आणला का? मग अजून का करेन त्याचं? माया करते तो मी आपल्या उशाशी ठेवत जाईल. अलाराम मी लावत जाईल. हो तुला कुत्र पाले त्याच्यातले पोळ्या यायच्या. तिकडं
त्यासाठी मोबाईल आणतो. चाल बाई, काय सांगू काय नाही माझं मलाच ठाऊ. 6 वर्ष झाली माझे पती मरण पावले. एकुलती एक मुलगी, तिचं कसं सांभाळ केलं, कसं पालन पोषण केलं माझं मला माहित. 10 घरची भांडी घातली, 2 घरचा धुणं धुतली, पण माझ्या मुलीला कोणत्याही गोष्टीची जाणीव भासू नाही दिली. तिला असं कधीही फरक नाही जाऊ दिली. तिला बाप नाही, कुणी नाही. बापाची सगळ्यांची पूर्णता मी न केली. कुठं गेली कुठं नाही कुणाच सांगू. तिच्या काल्याची वेळ झाली, अजूनही तिचा पत्ता नाही. कदाचित मैत्रिणीसोबत फिरायला गेली असेल, नाहीतर कोणासोबत अभ्यास करत असेल. आवाज देऊन पाहते. अगे बाई, अगे अरुणा, अरुणा बाई ग, माझे लाडके मुली, अरुणा अरुणा ग. अगे अरुणा, काय तुम्हाला आवाज दिली का? काय म्हणाली? आवाज दिली का तुम्हाला? तुला आवाज नाही? दुपारचे 12 वाजले, होय. तुझा घरामध्ये पत्ता नाही. कालेजची वेळ झाली आणि तू कुठे गेली होती? अगं मैत्रिणीकडे नोटबुक आणायला गेली होती. काय म्हणली होती? मैत्रिणीकडे बुक आणायला गेली होती. का म्हणाले? अगं पुस्तक आणायला गेली होती. जायचा का मैत्रिणीकडे? का म्हणलं नाही, बराच शब्द मला येत नाही काय नाही. काका अगं खेड्यामध्ये राहणारे मी राहते खेड्यात. होय. अरे तू का सिटीमध्ये राहते? नाही. हा. आता आई, मी तुझी मुलगी आहे तर खेड्यामध्ये मम्मा, का म्हणाले? मम्मी, का म्हणाली? मम्मी, काय खाऊ मामा? मम्मी, मम्मी. का मामा? का मामा? मी नाही का मामा? हा? पण कसं आता ऑनलाईनचा जमाना आहे ना, म्हणून तर तुझा ऑनलाईन जमाना आहे तर तू मला मामा म्हणशील. ओके, मले मामा म्हणशील ना आपल्या बापाले का म्हणशील? पापा, आता बापा ह पप्पाजी, पप्पाजी, होय. बापा जीजी जीजी लावते. मम्मी, हं. माझे पप्पा किती वर्ष झाले सोडून गेले मला. गेले ना बेटा, होय. तुझे बाबा गेले. 15 वर्ष झाले तुझे बाबा मरण पावले. तुला उन्हात सावलीत नेलं, नाव सूत्र पारा पाजली, कोणत्याही गोष्टीची जाणीव भासू लागली. होय ग. मला सांग, काय? एवढी तुझ्या कालेजची वेळ झाली होय. आणि तू घरामध्ये काय करते? मला थोडं लिहायचं होतं, लिहित होती. अरे माय एवढ्या सतत हे पोरगी वगैरे झालं तर माय. मम्मी, काय करू, काय घेऊन देतच नाही तुम्ही मला तर. का पाहिजे तुला? मला पाहिजे एक चांदीची चैन. तुझ्या बापाला बोलत तर चांदीच चैन. माझा बाप असता तर घेऊन दिलं असतं. तुला? घेऊन देते का मला? तुला काय घेऊन दिलं असेल बा? चैन. त्या चैन लागत नको. चांदीची चैन. त्या चांदीची चैन लागत ना त्या पारशिवली गावामध्ये फिरतेस का? अगं, माझ्या मैत्रिणी वापरतात. कोणत्या? मग मैत्रिणी होते, मैत्रिणी? मैत्रिणी? त्या पाटलाची पोरगी कोणती? सोनी, कोणती सोनी ना मुनी है? ते मुलीवाली ते वापरते. धुनी आली? हो. नाही बेटा, आपली गरीब परिस्थिती, आपण गरीबाच्या मुलीने कसं राहावं कसं नाही तुला ठाऊक नाही का? हो, बरोबर आहे. मग तुला दूध टाकायची म्हणाली? मला खूप काही पाहिजे ग, पण आपली गरीब परिस्थिती आहे ना, म्हणून काही म्हणू शकत नाही. तुला काहीच नाही पाहिजे? नाही पाहिजे मला. फक्त चैनच पाहिजे. काही नाही पाहिजे, अजून काहीतरी पाहिजे मला. काय तू रंगीला लोक काय खिटी किती मल्लो तोंडे फुसुकले रोजचा तुला माहित नाही का? बाप्पा, तुझी पण अशी चांगली दिसते का? पाणखेल्या त्या पोराय सोबत खरे फुसकत खरा फुसके काय मला बाप्पाला शिकवणार. तुला बाप मेला स्वर्गात गेला, तुला कोणी शिकवलं का? माझा बाप चौका आपण गाडीचा होता. तुला कापायचं सांग. पिढ्या फुके बिडा फुक काय तुला कापायचं सांग. मला पाहिजे कापायचं सांग. मोठावाला. का मोठा? एवढी पोरगी बदमाश म्हणाला आहे. मग तो असं करतात तो.
उत्साह असा टाकत का ते मोबाईल मोबाईल पाहिजे म्हणे मला नाटू नाही पाहिजे मला छोटा नाही पाहिजे म्हणजे तुला एवढा मोठा पाहिजे चांगला केवढा लापाचा लापा तू टाक नको काय आरोशी हो माझ्या खाली बाईक खोलत नाही बरं हो तुझ्या घरी खरं कोणी आहे नाही कामाच्या भारी काम आहे माझा हो का खातात खाते नाही पण अंगात नाही बरे भांडी घासते होते मग कुठे भाजी घालते तुझ्या घरचे जाऊ दे मा बेटा एकच आहे ना, माझे झाले. बाकी कोण आहे ना माय कशी बेटी लागतो गार्नियर लावली आताच निघून जाईल गांडू लावली ते क्रीम त्याची गांडू क्रीम हवा आई पण पडतो नाही का माय गांडू क्रीम कोणती भेटते लिपस्टिक काय काय प्लास्टिक हवा लाली लाली मला येतो का ती फुक फुक फुकतो का होय तो ते लाली लाली वट पालीस म्हणलं हो मोठं पाणी आणि त्या दिवशी कामाला गेलो होते तुला बो पाहिजे कायचा हो गे बो अभि तुम्ही आताच्या जवाल कोणी त्या दुकानात जाता आणि का म्हणता ते लगा भो ते लगा भो ते लगा भो नुसत्या बो 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 करत असता आता बो हो काय रे पकडायसाठी करतेस तर तू बो 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 करत काय पकडायसाठी कशाला करताय तू शेरी होय शेरी देवगाच्या पादत लग्नाला काय मायला शेरी म्हणते अशी बोलत राहते दिवस रात्र मग मला का म्हणालीस मले सलाख पाहिजे म्हणाली मग अगे सलाख टाकशील तर तुला पायजन गिजन होईल का गे टाकतील मग कोणी टाकत का सलाख कोणी टाकत एवढी भरमी झालीच ना चांगली हे पोरगी रंगीन अशी माझी पोरं दिसले का बरोबर 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 पाहते अशी 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 बापा बापा पाहायचं पोरत मोठ्या मोठ्या घर लग्न मोबाईल पाहिजे ना त्या महिन्याच्या दुकानात जाते ना एवढा मोठा मोबाईल घेऊन आला मला नाही पाहिजे माझा मंगळसूत्र गहाण ठेवते पण मोबाईल पाहिजे मला एवढं लवकर आणलेली का तुम्हाला मला समजत नव्हतं हा. तर त्या बागाले म्हणाली ओ गा दादा म्हणाली तो ओसा 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 सरकवाचा घेऊन दे म्हणाली मम्मी तो पप्पा म्हणे का सरकवतेस तू म्हणे अगं मम्मी मला माहित मम्मी आहे म्हणे वस्ता करता येते असा असा मग बरं बरं माझी फोटो काढ मला असं नाही करत सेल्फी काढते सेल्फी लाकड्या सांगत का हॅलो M1 40 34 19 हा गाडी नंबर आहे गाडी आहे स्प्लेंडर ही गाडी इथून चोरीला गेलेली आहे ही ज्या कुणाला दिसली असेल त्यांनी थोडं स्टेजवर कळवावं कारण त्या गाडीचे मालक इथं थांबून आहे M1 40 34 19 स्प्लेंडर गाडी आहे काय का माझी फोटो माय काहीतरी मध्ये चोरी गेला म्हणतात तुला काय करायचं माझी मैत्रीण सांगत होती जाऊ दे बेटा तुझ्या कालेजची वेळ झाली ते मावशी नाही का मावशी सांगत होती मी काय म्हणते काय म्हणते गरीबाच्या मुलीने कसं राहावं कसं जगावं हे तुला ठाऊक नाही नाही तुझा बाप मेला तुला माहिती ठाऊक आहे ना तुला कोणत्याही गोष्ट शिवले भास नाही दिली बापाचं कधी तुला भास नाही दिली मी काय म्हणते ऐकते माझं काय लाडकी चकोली माझी लाडकी चकोली माझी
नल्या खाई होत ना नले खाई चिकन गिकन काय नाही बनवा बेसन भरते आणि ठेचा करते मिरचीचा हट मायाचा नाटा आज ते शावकार साहेब कुठे गेले असेल? शावकार साहेबाच्या घरी आलो. शावकार साहेबाची वाटचाल दिसत नाही. शावकार साहेब होऊ शकते बाहेरगावी पैसे गोळा करण्यासाठी गेले असेल. आवाज मारून पाहिलं पाहिजे. शावकार साहेब, अजी हो शावकार साहेब. शावकार साहेब, अजी नमस्कार जी. नमस्कार. खूप दिवसाचे दिसले. हा येऊन पाव म्हणलं मोठ्या माणसाचे दर्शन घेतल्याशिवाय होत नाही जी आम्हाला लहान माणसाले. कसं काय आयोजन केलं इकडे? आलो इकडं फिरता फिरता वावराकडे गेलो होतो. मला जाऊन पावा शावकाराच्या घराकडे कसे काय हालचाल आहे तर. अच्छा. तर मित्रांनो, तो शावकार साहेब तुमच्याशी काम पडलं. पंचायत वर्षाचं नाही, नको रे बाबा. अरे बाप्पा, काय नाही. कारण आजी. पहिले जे पैसे नेलेले होते हा. 50,000 शेतीसाठी. आधी ते पैशाचं काय टेन्शन घ्या नको. थंडीचा कापूस काय फुटला नाही. जसा एक कापूस फुटला ना मार्केटला नेला का पहिले पैसे तुमचे आणून देतो. अच्छा. पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही. आता माझ्यावर अशी वेळ आली. माझा मुलगा, तुम्हाला मालूम आहे माझ्या पोटी एकच मुलगा आहे. त्याची लहानपणी त्याची आई मरण पावली आणि त्याचा हट्ट मला पुरवावं लागते. बरं. तर तो म्हणे मला मोबाईल पाहिजे आणि या मोबाईल साठी म्हणून मी तुमच्याकडे पैशासाठी आलो. अच्छा. म्हणजे अजून पैसे पाहिजे? हो. अच्छा. किती पाहिजे होते? 15,000 रुपये पाहिजे होते. बापरे. ठीक आहे, 15,000 रुपये. पण पाहिजे कशासाठी हे सांगा. 15,000 रुपये पाहिजे होते म्हणतो मी. पाहिजे कशासाठी हे सांगा. ठीक आहे, देता येईल. माझ्या मुलाला मोबाईल पाहिजे म्हणजे आजकाल ऑनलाईन अभ्यास निघाला. या ऑनलाईनच्या अभ्यासाचं ना आता गरीब माणसाचं जगणं कठीण झालं. पण हेही लक्षात ठेवा, हा. मोबाईल हा चांगला नाही. बरं. पण आता का करू? शाळेत म्हणते मोबाईल आणशील तर शाळेत ये असा म्हणत होता पोरगा. तर मग आता कारण आजकालचे पोरपोरी हा मोबाईल घेऊन गेला हा. तर चालू त्यांचं आता पोरीबारीले फोन करणं, आता- हॅलो, हाय, बाय. आता का करू बाबाजी? पोरगा एकटाच एक आहे आणि त्याच्या पुढे माझे हात टेकले. आता देऊ द्या बाबाजी, तुमचे उपकार होतील जी बाबाजी. बरं, शिक्षणासाठीच लागते ना? हो, शिक्षणासाठी बरं, ठीक आहे. शिक्षणासाठी काही हरकत नाही. द्यायचे द्या, नाहीतर नका देऊ. नाही नाही जी, देवणी एवढी मोठी किती? 15,000 म्हटलं. हो, 15,000. अच्छा. म्हणजे शावकार साहेब तुमच्या कावड्यावर का डोकं गिदाळ आहे की झोर मारते गिदाळाचं कसं डोकं दुखते कसं काय तुमचं डोकं गिचं दुखत होता का ते पैसे किसे बिलकुल जेवढंच ठेवले ना. बरोबर आहे ना? ठेवत लागते तिच्या. अहो तुम्ही शावकार माणसा. तुमच्यासारखे असे येतात किती, जातात किती रोजचे. नाही नाही, बराबर आहे. ठीक आहे शावकार साहेब, ठीक आहे, पण कोशिश करा लवकर परत देण्याची. त्याची काय टेन्शन घ्या नको. ठीक आहे. बुधवारातून आली, पार्टीत हाजीर झाली. बुधवारातून आली, पार्टीत हाजीर झाली आणि तुमच्यासाठी ह्या पार्टीमध्ये गोड गोड बोलू लागली. चला, शावकारानं पैसे दिले. पैशाच्या पोरासाठी मोबाईल घेतला. आता हाही मोबाईल त्याच्या लक्षात येते की नाही येत. जातो घरात.
कोणतं गेलं कोणतं रवी बे रवी हा आलो एका शब्दावर आला कोणतं कोचित आहे आणि त्याला वाटते का आता मा बापानं मोबाईल आणला बाबा बापू शाळेत नाही गेला का बाबा हा तुला आणला का मोबाईल दोन दिवसाला ऑनलाईन मोबाईल सांगितला त्यासाठी बाबा हो वो जमता नाही मी रे हो अबे 2 दिवस नाही थांबवणार कारण त्याच्या दोन मिनिटं नाही हो बाबा मला असं वाटलं एवढी खुशी झाली हा एवढी खुशी झाली पण म्हणलं मा बाप गेला मोबाईल आणाले थांबला बाबा म्हणलं गेला मोबाईल आणाले हो बाबा मी घरचे शिवूनही ठेवले आणि एक पाव ठेवून लगी जाऊ का केलास तू ना आलू शिवलं हा आणि एक पाव का पेला दूध बाबा बरं झालं तेवढ्यात तरी थांबलास नाही तर मी म्हणलं एक पाव प्याले कवापासून लागलास बा तू पण बाबा मोबाईल आणून मी शाळेत जाईल आणि ह्या चोर म्हणलं वावरात जाईल हा मी चोर हो का म्हणलास बापूजी बाबूजी म्हणला का हा बराबर आहे ना रे पाने केले कुछ खोना पडता म्हणते असं होईल ते समजलं तुझ्या हा आता उद्या किती आणला आता नाही जमन का आईने त्या माईच्या मरणाचे निर्भय आले का उद्या नाही यार तुझ्या मोबाईलचीच वाट होती का म्हणजे तुझ्या जेवढा मोबाईल येईल आणि मामाच्या मरणाचे निर्भय जाईल नाही तर माय घरीच राहील पडून म्हणजे तूच मग राहिलं पण उद्या दिला तर नाही जमन का म्हणलं ती माझ्या स्वप्न आलती का अबे तर पैसे थोडेसे कमी होते का नाही शावकार जेवढं शावकार म्हणजे सकाळी येऊन जातो आणि पाठवले पहिल्या कोंबडीने तर एक काम नाही केला आपण तर मोठ्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या किडनीचं ऑपरेशन काम नाही केला शाळेच्या पहिला त्या तुझ्या मोबाईलसाठी आपला किडनी काढतो ना विकतो आजला किल्ला मोबाईल पण हातुले पसंत येते का पाय बरं बाबा हो तुने लोकर धंदे कैसे चालू केलेस का मामला त्या लोकर धंदे कैसे चालू केलेस मग कोण्या गोष्टीचे लोकर धंदे मी कोणते लोकर धंदे केले हे कवर दिसते प्लास्टिकचं हे कवर होय आणि त्याच्या अंदर पाहिलास का तुला मग पहिले पाहून घे पाय बाबा बाबा मोबाईल चांगला आहे बाप तुझ्या फोन काढ अबे त्याचे पाय डोरे लागले ना रे डोरे निघले आहेत ना एवढंच टाक तर मग आता हा मोबाईल आणला हो मी ना खाई घेऊन घेतला बापू तर मोबाईल चांगला आहे ना बाबा एक नंबर पण तुझ्यापेक्षा नाही म्हणजे मायापेक्षा नाही नाही पोरग माय होईल रे तू तर मी का म्हणतो की तुझ्या हो पोरग कोणाचं होय तू बोले का माहिती पोरग माय होय म्हणतो मी आता माहिती झालं तुला सांगत नव्हतं कोणाचा होय कमी माईचा हुआ अबे तो हो तू आपल्या मायच्या पोटात का असा शेव बसला का बे मी का म्हणतो त्या गोष्टी सोड हा बापू हा मोबाईल कोण्या कंपनीचा ते सांग मला बाबा हा बाबा मी तुले बनवून राहिलो मोबाईल कोण्या कंपनीचा बाबा बाबा हे कातूर का पिसं लागलं का तू होय हा हा काय म्हणतो हा बाबा हा होय सांगू हो सांग ना का सांगू मोबाईल कोण्या कंपनीचा हे सांग मला तू का मला पागल करशील का नाही नाही ना नाही मोबाईल कोण्या कंपनीचा हे सांग मला बाबा हो मोबाईल होय कंपनीचा कंपनी कोणती होय कंपनी कोणती होय हो सोनाटा होय का बाटा होय बाबा हा ह्या होय हो रानवी अरे कोणता हो भाई तो दुकानदार
दुकानदार मला का पागल करे का मग काहून तू फसताच नाव सांगेल मले फसतो होईल का? कोणता रणवीर ते काढू का आणि तो कोण मला दुसरं नाव सांगे बाबा हा या होय रेडमी हा असाच म्हणे तो दुकानदार हा रेडमी म्हणे हा. हा रेडमीचा मोबाईल हो. मोबाईल चांगला आहे तेव्हा म्हणाला एक नंबर एक नंबर आहे ना हो. मग आता तू शाळेत जाशील ना बिलकुल जाशील ना बिलकुल मग माझ्या नावाचा झेंडा गिंडा लावशील का बाबा या नावाचा झेंडा हो खापर खेडे आले हा पॉवर हाऊस मध्ये पॉवर हाऊसचं वरतं असं गाडी राहील वरतं झेंडा राहील खाली. शांत बस. एक नंबर आहे रे बापू एक नंबर काम आहे ते जाऊ दे आता तरी आपली शाळेची बॅग आणणे शाळेत जा मग. हा, जा 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 बापू आणली का मग बॅग हा कोणता आवाज रेल्वे सुटली का मग आई हा शाळेची घंटी वाजली असेल. शाळेची घंटी वाजली असत मग आता तू जाते ना शाळेत हो जा मग माझे नाव रोशन करतो शाळेत जाऊ हो फक्त जा ना मग जाऊ जा हा पण जाच्या पहिले माझे दोन शब्द ऐकून घे हा बापू हो जा मग हो कसा लाला करते का हे काय कारण त्या तुकाराम महाराजाचे विचार डोळ्याच्या समोर ठेवा लागते आणि त्यासाठी मला एवढं करावं लागते हो बाबा आहे का नाही हो तुझे सुहूरत कहूया चंदा, तुझे गीत कहूया तारा, मेरा असा मग कसा जाऊ कोणती पद्धत होय बॅग लटकला त्या बापाने पाहिलं होती आपल्या लेखाचे बॅग अशी डोक्यावर घेतली आणि खालतून तो पट्टा गेला आणि त्या बॅगाचं कधी झटक्याने एखादी मागं गेली तर एका पिचकी लागून पडली नाही आपल्या माणुसकीनं बॅग लटकव माणुसकीनं हो पद्धत चांगला लटकव पाहना एवढी चांगली 450-500 आली बॅग घेतली आणि बॅग लटकवायची पद्धत बापू कोण चालला तू ओ मनिमाय बबलाई कदत सावर तुझे ओ मनिमाय बबलाई कदत सावर ओ मनिमाय बबलाई कदत सावर तुझे ओ मनिमाय बबलाई
अरे केसावर फुगे हे बाबा याच्यासाठी तुझ्यासाठी मोबाईल आणला का 15,000चा? मी शाळेत गाणं म्हणत जात होतो. हे असं मग कसं सामोरून कोणी आला तर बस त्याची धडक बसली तर माग लंबाचीच माग चांगला लटक पद्धती. जा मा जा चालला शाळेत हो जा जाऊ ठीक आहे होय तू साईड भाऊ बापाने चिकनाव छाकनाव चोपडव चापडव करा लागलं आणि नाही त्या ठिकाणी सोडके खा लागले. तेव्हा लेकानं मोबाईल घेऊन गेला तर घेऊन गेला कसा घेऊन गेला त्याच्या पण आता फोटो आपण 5 मिनिटाला आकडा येते का करा एवढंच आपलं नशीब मोठ. मी कायदे शाळेत जातो मी काही शाळेत जात नाही. गाणं मोबाईल घेऊन गेला आणि तुझं नाव आहे सोनू. मोबाईलचं उद्घाटन पहिलं सोनूने फोन करून करतो. मग त्या बहीण देतपासून याच्या माईच्या मरणाचे निर्भर घ्यायचे पण पहिलं सोनूने फोन करून पाहिजे. 96 65 60 2 बकऱ्यानं 1 पाय. कुकू 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 करते पण मा घरची कोंबडी तरी अंड्यावर याच्या घरी चांगली करते पण ह्या नंबर लावला या त्याच्या इकडच्या आपने जिस नंबर पे कॉल किया है वो कृपया व्यस्त है. कृपया थोड़ी देर बाद डायल कीजिए. आपलं व्यस्त आहे म्हणते मोबाईलवरच असं तर बरं आणि हे का दुसऱ्या संग व्यस्त झाली तर आपली होळी पेटली इकडंच. पुन्हा लावू 96 37 67 1 हेलो हॅलो हेलो कौन? तुम्ही ओळखली नाही? नाही मी नाही ओळखली तुम्हाला. तुम्ही कोण? ओ हे आवाज आहे असं दबल्यासारखं आहे ते खाते का नाही खात तो सोनू होय का? नाही 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 मी सोना होय मी सोनू नाही. सोना होय सोना. सोना नाव नाही ते पोराचं. मी म्हणतो सोनू हो पण आपण म्हणते सोना हो. अव तू सोना राय मोना राय ना त्याच्या पण माल घराचा कोणा राय पण तू चौधरींची पोटी हो का? अरे चौधरीची पोटी होय. सोनू 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 म्हणताय मी सोनू म्हणताय सोनू म्हणता तुम्ही ओळखता का? ए सोनू अरे मी सोनूच म्हणली. हा तुला मला नाही ओळखलं. अरे आवाज ओळखीचं वाटलं. मी तुझ्या काळजाचा तुकडा हो सोनू. माझ्या काळजात तुकडं तर एकच होतं. कोण? 15-20 दिवसापूर्वी एकच होतं माझा काळजात तुकडा. तो मोरी मला. बरं मी का म्हणतो सोनू काय म्हणता? मी बाबाने मोबाईल घेऊन मागितला. हजी मी पण घेऊन मागितला बायला मोबाईल. हा तर मी का म्हणतो काय म्हणता? तुझ्या पाटलाच्या वावरामध्ये भेटते का मला? भेटू का तुम्हाला? हो. पण सायंकाळी 3 वाजता येता. हा ठीक आहे 3 नाही 4 नाही तू आता शेपट. हो हो येते.
बहीण मी येतो म्हणे मी धाव धावत येऊन गेलो. गेले कोटा असं म्हणतो. 3-4 वाजले, 5 वाजले. येणार रे. बहीण तिथं हुटवाले नाही दिसत पण हुटवाल्याच्या पोरीसारखी पोरगी दिसते. या ना मग लवकर. किती वेट करता तुम्ही मला? मी वाट नाही बघू शकत. ठीक आहे सोनू सोनू हा चल, आपण साहेब आमच्या रावणीच्या समाजाला शाळेच्या डॉक्टर रावला सुरुवात केली. अस्मिताला विनंती. नाना भाऊजी की मी त्यांच्याकडून सगळं फ्लॅट भेटेल यांच्याकडून 500 रुपयाचा प्रयत्न भेटलाय.